हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. ते पाहू शकता मुगाची आणि तुरीची डाळ मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि ही डाळ छान मस्त शिजलेली आहे, पाहू शकता. तर ही डाळ आपल्याला छान फेटून घ्यायची पळीनी. डाळ छान शिजल्यामुळं छान फेटल्या जाते, पाहू शकता तुम्ही. अगदी झटपट रेसिपी होणारी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागत नाही रेसिपीला. आणि 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा, जरा पण स्किप करू नका मध्ये. तर डाळ आपली छान फेटून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे बघा, मी 1 टमाटा घेतलेला आहे मीडियम साईजचा, लसूण घेतला आहे, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून. तर लसूण आपल्याला छान बारीक असा चिरून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर लसूण आपला छान बारीक चिरून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मीडियम साईजचा टमाटा 1 घेतलेला, तो पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. अगदी झटपट ही डाळीची रेसिपी आहे मैत्रिणींनो. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला टमाटा बारीक चिरून घ्यायचा आहे. डाळीचे पण मैत्रिणींनो भरपूर प्रकार आहेत. कुणी फिक्की डाळ करतं, कुणी तिखट डाळ करतं, कुणी आंबट तिखट गोड अशी तिखट, म्हणजे प्रत्येक वेगवेगळी डाळ बनवतात. पण आपण ही साधी डाळ बनवणार आहे. एवढं काही सामान त्याच्यामध्ये टाकणार नाही. सोप्या पद्धतीने तुम्हाला डाळीची रेसिपी मी दाखवणार आहे आज. कोथिंबीर बघा छान चिरून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, गॅस कवाळायचा आहे मैत्रिणींनो. गॅस पेटून घ्यायचा आहे. गॅसवर कढई ठेवून घ्यायची बघा, छोटी कढई ठेवलेली आहे मी. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. इथे 1 पळी मी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची 1 चमचा. मोहरी छान तडतडली ना, त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा. जिरं पण छान फुललं की लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. भरपूर सारा मी लसूण घेतलेला, तो टाकून दिला आहे. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये आपल्याला. त्यानंतर 1 टमाटा टाकून घ्यायचा आहे, मीडियम साईजचा मी टमाटा घेतलेला, तो टाकून द्यायचा आहे आणि छान तेलावर परतून घ्यायचं आहे, पाहू शकता. त्यानंतर कोथिंबीर टाकूया थोडी आपण. कोथिंबीर पण छान परतून घ्यायची तेलावर. हे सर्व छान परतल्याच्या नंतर मैत्रिणींनो आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची बघा. 1 चमचा छोटा मी हळद घेतलेली. बेडगी मिरची पावडर 1 चमचा घेतलेली. आणि आपल्याला लाल तिखट टाकायचे, मिरची पावडर 2 चमचे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी करू शकता. ह्याच्यामध्ये मैत्रिणींनो हिरवी मिरची पण टाकतात, पण मी ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे. लाल तिखट टाकूनच ही रेसिपी मी आज बनवणार आहे डाळीची. खूप छान लागते, चविष्ट लागते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा. हिरवी मिरचीचं दरवेळेस आपल्याला खाऊन कंटाळा येतो ना, अशा पद्धतीने जर केली तर वेगळं काहीतरी. तर डाळ आपण आता मी फेटलेली डाळ त्याच्यामध्ये टाकून दिली आणि सर्व छान परत एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला. जेवढी डाळ आपल्याला बनवायची तेवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे. कुणाला घट्ट लागते, कुणाला पातळ लागते, त्याप्रमाणे पाणी इथं आपल्याला टाकून घ्यायचे.
त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मी. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा डाळ आपल्याला छान मिक्स करून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने. खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो ही डाळीची. नक्की अशा पद्धतीने करून पहा. छान डाळीला बघा उकळी आलेली आपल्या. आणि रंग पण छान आलाय डाळीचा. कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला आता. आणि डाळ परत एकदा छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो ही डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत बाय.